नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा जाधव. माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी ब्रेकफास्टमध्ये चीज ऑमलेट आणि मस्त कडक चहा असा बेत केला आहे. तर चला मग बघूया मी कशी करते ते. इथे मी अर्धा कांदा, कोथिंबीर आणि एक मिरची आणि एक फोडलेलं अंड. मी एकच अंड्याचं करत आहे कारण की मला ते पुरेसर आहे. तुम्हाला किती लोकांसाठी करायचं आहे त्या अनुसार तुम्ही करू शकता. आता हे सगळे जिन्नस मी हे अंड्यामध्ये टाकते. ही रेसिपी लवकर होते आणि खायला पण खूप छान लागते. मुलांसाठी जर करत असाल तर मिरची न वापरता तुम्ही मिरेपूड वापरू शकता. हे जिन्नस आता यात थोडं मीठ टाकते. मीठ तुम्ही जपून वापरा कारण की आपण चीज वापरणार आहे, ते पण खारट असतंय. तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. बघा, हे छान फेटलं गेलं की ऑमलेट खूप छान फ्लफी असं होतो. हे बघा, इथे मी नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवला आहे. यात थोडंसं बटर वापरते. तुम्हाला तेल वापरायचं आहे तेल वापरा, बटर वापरायचं आहे बटर वापरा. मी थोडं बटर वापरते. बटर छान झालं की यात आपण आता ऑमलेटचं मिश्रण टाकूया. चांगलं पसरून घ्यायचं. फ्लेम कमी ठेवायची म्हणजे ऑमलेट छान शिजतो. आता वन साइड हे बघा, ऑमलेट शिजलेलं आहे. आता याला आपण फ्लिप करून घेऊया. आता ही बाजू याची चांगली होऊ द्यायची. बघा, आता ही बाजू पण पूर्णपणे शिजली आहे. आता यात आपण चीज ऍड करूया. यात मी एक चीजची स्लाइस ऍड केली आहे. तुम्हाला जसं आवडते तर त्या पद्धतीने तुम्ही चीज वापरू शकता. कुणाला जास्त आवडते तर जास्त चीज वापरायचं. मी एकच वापरली आहे. आता याला फोल्ड करून घ्यायचं. असं चीज मेल्ट होतपर्यंत याला कमी याच्यावरती होऊ द्यायचं. पूर्ण चीज व्यवस्थित मेल्ट झालं आहे. किती छान चीजी वाटत आहे. आता याला बंद करून देऊया. आपलं चीज ऑमलेट रेडी आहे आणि त्यासोबत कडक चहा. मग तर गरमागरम चीज ऑमलेट आणि चहाचा आस्वाद घ्या आणि एन्जॉय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. स्वस्थ रहा आणि मस्त खा. थँक्यू.